दिवसभर शोध घेतल्यानंतर क्राईम ब्रांचची टीम आता स्वारगेट डेपोमध्ये पोहोचली आहे। कुनाड गावामध्ये पोलिसांकडून तर पुणे शहरामध्ये क्राईम ब्रांचकडून त्यांचा शोध सुरू आहे आणि क्राईम ब्रांच टीमकडून स्वारगेट परिसरामध्ये सुद्धा मोठी पाहणी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। ही तीन दृश्य आपण पाहतोय। आरोपी अजूनही फरार आहे आणि कुनाड गावामध्ये पोलिसांची छावणी पाहायला मिळते आणि सध्याचा शोध जरी थांबवला असला, शोध मोहीम जरी थांबवली असली तरी सुद्धा बाकीचे अजूनही शोध सुरू आहेत अशी माहिती समोर येते आणि क्राईम ब्रांच आता स्वारगेटमध्ये पोहोचलेली आहे। दिवसभर शोध सुरूच होता, मात्र आता क्राईम ब्रांच थेट या पुणे आगारामध्ये पोहोचलेला आहे, स्वारगेटच्या आगारामध्ये पोहोचलेला आहे आणि आता यामधून आणखी काय निष्पन्न होतं याकडे सुद्धा लक्ष असेल। आणि क्राईम ब्रांच आता जे पथक स्वारगेटच्या बस आगारामध्ये पोहोचलेलं आहे तिथून आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत आहेत। बालाजी, तपासाला बराच वेग आलेला पाहायला मिळतोय। आरोपी जरी अद्यापही फरार असला तरी सुद्धा आता क्राईम ब्रांचची टीम सुद्धा अलर्ट मोडवर आलेली आहे, ऍक्शन मोडमध्ये आलेली आहे। सध्या क्राईम ब्रांचची टीम स्वारगेट डेपोमध्ये पोहोचल्याची प्राथमिक माहिती मिळते। कशा प्रकारे या क्राईम ब्रांचकडून तपास सुरू आहे? जो आरोपी आहे स्वारगेट बलात्कार प्रकरणातला तो दत्तात्रय गाडे जो आहे तो 2 दिवस झालं पोलिसांना सापडत नाही। त्यासाठी पोलिसांनी आता तेरे विविध पथकं जे आहेत ते पुणे ग्रामीण भागामध्ये शोध मोहीमसाठी पाठवलेले आहेत। त्याचबरोबर आज दिवसभर त्या ठिकाणी शोध मोहीम सुरू असताना पुणे शहरात सुद्धा मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू होती। आरोपी कुठे सापडतोय का हे पाहिलं जात होतं। अखेर आज संध्याकाळी आत्ता थोड्या वेळापूर्वी पुणे क्राईम ब्रांचची एक टीम जी आहे ती आता या ज्या ठिकाणी ही सगळी घटना घडली त्या सगळ्या घटनेची पाहणी करते। त्याचबरोबर स्वारगेट आगाराचे जे व्यवस्थापक आहेत त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि या ठिकाणी काही तपास लागतो का, काही याचे पुरावे मिळतात का, याचा तपास जो आहे तो सगळी ही क्राईम ब्रांचची टीम करते। त्यामुळे एकीकडेच त्या ठिकाणी संध्याकाळी शोध थांबवलेला असताना शहरातला शोध मात्र आता सुरू झाला आहे असं म्हणावं लागेल आणि त्या पद्धतीने सगळा तपास जो आहे तो सुरू करण्यात येतोय। कारण आज दिवसभरामध्ये स्वारगेट बस स्टँडमध्ये मोठ्या प्रमाणात विविध संघटनांनी आंदोलनं केले, निषेध व्यक्त केला। आज गृहराज्यमंत्री योगेश कदम याने देखील या ठिकाणी येऊन भेट घेतली, मात्र आरोपी अद्याप सापडला नसल्याने आता आणखी तपास वेगानं करणं गरजेचं आहे। त्या दृष्टीने पुणे पोलीस प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत।